गंगेच्या प्रदूषणावरून राज ठाकरेंनी हल्लाबोल केला होता आणि त्यावरून आता शिवसेनेच्या समाधान सरवणकर यांनी सेना भवनासमोर राज ठाकरेंना डिवचणारं भलं मोठं होर्डिंग लावलंय। गंगाजल शुद्धच आहे अशा आशयाचं होर्डिंग लावलंय। दरम्यान यावर सरवणकरांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। हिंदू आज प्रथमच एवढ्या अनेक वर्षानंतर हिंदू एकजूट झालेली होती आणि हिंदूंचा एक श्रद्धेचा विषय होता। पण आज असं झालंय ज्यावेळेला हिंदू एकजूट होतो त्यावेळेला सॉफ्ट टार्गेट म्हणून प्रत्येक हिंदूला केलं जातं। इतर जातीला आपण बघितलं असेल मक्का हज बीज ज्या काही गोष्टी आहेत ह्यांना कधीही टार्गेट केलं नाही जात, पण फक्त हिंदू जर एकजूट झालं तर ह्याला दरवेळेला टार्गेट केलं जातं। ठीक आहे, गंगा शुद्ध झाली पाहिजे त्याबद्दल कोणीही नाकारत नाही, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, पण आज श्रद्धेचा ज्यावेळेला विषय येतो, हिंदूंच्या एकजुटीचा ज्यावेळेला विषय येतो, ज्यावेळेला देशभरातून आणि जगभरातून किंवा 60 कोटीहून अधिक हिंदू एका जागेवर येतात त्यावेळेला असं दरवेळेला हिंदूंना टार्गेट करून हिंदूंबद्दल अपप्रचार किंवा अशा ज्या काही गोष्टी एका हिंदू नेत्याकडनं होऊन किंवा आपण ज्यावेळेला निवडणुकीला हिंदू नेता म्हणून प्रोजेक्ट करतो पण दरवेळेला आपण हिंदूंनाच टार्गेट केलं, हे कितपत योग्य आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।